तर शेवग्याच्या शेंगाची काय काय साहित्य लागतं ते आता घेऊया. भेटल्या शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा काढून घेते. 2 शेंगा घेते मी आणि खूप कवळे आणि ताजे आहेत. मस्त आहेत, छान अशा रसरशीत आहेत, भारी वाटतं. एकदम छान रसरशीत अशा आहेत. एवढ्याच घेते शेंगा मी. 1 टोमॅटो आणि छोटे 2 कांदे आहेत. एवढंच लागणार आहे. आणि जिरं, थोडंसं तमालपत्र, काळी मिरी, वेलची. तर हे शेंगाचे ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपल्याला आणि त्याची शिरा काढून घ्यायच्यात अशा पद्धतीने. हे बघा, काढून घ्यायचे. अशा प्रकारे सगळ्या शेंगांची शिरा काढून घेते. टोमॅटो पण धुवून घ्यायचे आपल्याला. कांदा सुद्धा महत्वाचा आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाच्या सूप मध्ये. जसं टोमॅटो महत्वाचा आहे तसंच. आता हे सगळं धुवून घ्यायचं. कांदा पण धुवून घ्यायचा आहे आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या थोड्याशा आहेत त्या पण धुवून घ्यायच्या आपल्याला. आणि हे सगळं धुवून घ्यायचं. मी आधी धुवून घेतलेलं आहे, फक्त आता तुम्हाला दाखवण्यासाठी एकदा पाण्यातून काढते. टोमॅटो वगैरे चिरून घ्यायचा आता. आणि एकदम सोपा आहे, कमी वेळ लागतो. आणि तसं तर शेवगाच्या शेंगामध्ये विटॅमिन ए, सी, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. आणि शेवगाचं तसं तर रक्तशुद्धीचं पण काम करतो आपल्या. आणि हाडं पण मजबूत होतात आपल्या शेवग्याच्या शेंगामुळे. म्हणून शेवगाची शेंग खूपच उपयुक्त आहे. पहिल्यांदा लोक एवढं शेवग्याची शेंग खायचे नाहीत, म्हणजे जे गावाकडे आहे ते जास्त खायचे, कारण गावाकडे भरपूर झाडं असतात ना त्यामुळे. आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आहेत. काळी मिरी लागणार आहे, वेलची, तमालपत्र वगैरे लागणार आहे. फ्रीजवरनं मी कालच स्वच्छ केलंय, खूप खराब झालं होता, गावाला गेले होते ना त्यामुळं. तर ह्याच्यामध्ये लवंग, दालचिनी आणि काळी मिरी तिघांना एकत्रच ठेवते मी. 4-5 काळी मिऱ्या घेतल्या. जुनं ते सोनं असतं कधी पण. हे बघा, शेवटी कधीच जुन्याला विसरायचं नाही. म्हणून मला तर हे खूप आवडतं, पण तो व्हिडिओसाठी घेतला होता म्हणून आता ह्याच्यातच मी करते शेवग्याच्या शेंगाचं सूप. शेवगांना तसं तर सांधेदुखीवर पण चांगलं आहे. ज्यांचे सांधे दुखतात ना त्यांनी खाल्लं तर जास्त चांगलं फायदेशीर ठरेल. आणि सांधे दुखतात त्यांना. आणि परत ह्याच्यावर कशावर मी म्हणते, रक्त पण शुद्ध करतो शेवगा. त्यामुळे शेवग्याचं सूप आवर्जून घ्या म्हणजे प्या म्हणजे घ्या. तर लहान मुलांना पण द्या. आता आपल्याला जास्त तेलकट नाही करायचं, म्हणजे जास्त तेलाचा वापर नाही करायचा बिलकुल. अगदी मी नावाला अर्धा चमचा तेल घालणार आहे. तुम्ही बघू शकता, अगदी थोडंसं तेल घातलंय. जिरं घालायचं फोडणीला. जिरं आणि हिंग घालायचं. हिंग तर मला सगळ्या ह्याच्यातच लागतं माहिती का. थोडंसं हिंगने खूप छान वास येतो. मेथीचे अगदी 4 दाणे फक्त. सगळं चरचर करतं. आता ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. चांगलं परतून घ्यायचं. तेल तर कमीच वापरलं. कलरसाठी हळद थोडीशी. आणि आपल्या कोथिंबीरच्या काड्या राहिल्या. सगळ्यात महत्वाचं राहिलं ते मीठ, आपलं मीठ. तसं तर मी पण म्हणते, एका व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ म्हणजे फेसबुक आणि
सगळ्यावरच आहे, यूट्यूबवर आणि फेसबुकवर मी बघितलं. तर आपलं मीठ म्हणतात आणि खरंच आहे ते आपलं मीठ. हे तर मी पण म्हणत असते, पण असं मी व्हिडिओमध्ये कधी नाही मी बोललो. आता गरम पाणी ओतायचं. गरम पाणी इकडे मी करूनच ठेवलं होतं. आता आपल्याला 4 शिट्ट्या होऊन द्यायच्यात मस्तपैकी. आणि किती छान दिसते बघा. कमी तेल आहे, अजिबात तेल नाही दिसत आहे. थोडंसं नंतर आपल्याला बटर घालायचं आहे. मस्तपैकी 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. हाय हॅलो नमस्कार, श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये या मराठी यूट्यूब चॅनलवर मी शारदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल नक्की मला सांगा. आणि चॅनलवर माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. तर तुमचा सपोर्ट नेहमी असंच असू द्या. तिकडं शिट्या होतात. आता मी जाते गॅस बंद करायला. तुम्हाला सांगते की हे मार्गशीर्षमध्ये पूजलेला नारळ आहे ना, त्याचं हे एवढं मोठं झाड झालंय. कुकर तर थंड झाला असेल. आता बघूया झाकण. हा कसला वास येतोय भारी, छान मस्त. थोडं गार झालंय ना मग मिक्सरला लावून घ्यायचं. इतकं छान वास सुटलाय ना. मी नंतर 2 लसणाच्या पाकळ्याने थोडंसं आलं पण घातलंय. आता ह्याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला दाखवायला, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही घातलंय. नंतर झाकण काढू. थंड झाल्यावर मिक्सरला लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळा चोथा राहतो. जवळून दाखवते कारण दिसत नाहीये नीट. अशा प्रकारे थोडीशी मिरपूड घेते. मी एकदम थोडी घेणार आहे कारण मी आधीच अख्ख्या काळ्या मिऱ्या घातल्या होत्या, त्यामुळे थोडीशी अगदी नावाला टाकणार आहे. चांगलं उकळून घ्यायचं. माझा हात दिसेल. मला डाव्या हाताने काम नाही करायचं. मग तिकडं जर घेतलं तर डाव्या हाताने करायला लागतं आणि इकडं घेतलं तर तुम्हाला माझा हात दिसेल. उजव्या हातानेच मला काम करायला जमतं. चांगलं उकळू द्यायचंय आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही घालायचं. आता आपल्याला मी गॅस कमी केलाय कारण ना मंद गॅसवरच आता उकळून देते. एकदा उकळी आली की गॅस कमीच करायचा. गॅस वेस्ट नाही घालवायचा. तुम्हाला माहिती आहे गॅसचे किती प्रॉब्लेम आता होत आहेत. आणि बटर घालायचं आता ह्याच्यामध्ये एवढं. बाकी काय नाही. तुम्हाला हे कसं वाटलं सूप? दाटसर जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको. दाटसर जर आपण पाहिजे असेल तर पाणी पण थोडं कमी वापरा, मग जास्त घट्ट होईल. एकदम जास्त घट्ट नाहीच पाहिजे आपल्याला. तर तुम्हाला माझं हे बघा असं या प्रकारे पातळ पाहिजे. पिताना पण जास्त मजा येते. पण आता सुट्ट्या पण म्हणजे पोरांना आता जास्त दिवसभर शाळा नाही आहे तर तुम्ही देऊ शकता हे सूप सकाळच्या नाश्त्यासाठी वगैरे. खूपच लागते आणि घरगुती साहित्यामध्ये झालं. आणि आजचं सूप कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी आधी पण सांगितलं आणि आता पण सांगते. आता हल्ली मी सारखंच सांगत असते. तर सूप पिण्यात अशीच मजा असते. जास्त पातळच सूप पिण्यात जास्त. खरं मला तर तसंच आवडतं. मी आता गॅस बंद करते आणि ह्या बाउलमध्ये ओतून घेते सूप गरम गरम. आणि हे शेवग्याचं सूप कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. कसं गरम गरम भारी दिसतंय ना एकदम. डेकोरेशनसाठी कोथिंबीर. पण आता त्या कोथिंबीरचं काय होणार आहे ते देवालाच माहिती. चिकन मटन सूप असतं ना त्याच्यापेक्षा पण भारी लागतंय. खरंच खूप मस्त लागतंय.